नमस्कार, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण जाणून घेणार आहोत श्री दत्त क्षेत्र गिरनार बद्दल। गिरनार शिखर हे गुजरात राज्यातील जुनागड येथे असलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जेथे भगवान दत्तात्रयांचे मंदिर आहे। जे ठिकाण दत्त भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून येथे पोहोचण्यासाठी 9999 पायऱ्या चढाव्या लागतात। हे शिखर हिंदू आणि जैन धर्मांच्या लोकांसाठी एक महत्त्वाचे स्थळ आहे आणि येथे दोन्ही धर्मांच्या अनेक मंदिरांचा संगम आहे। कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे। अनादी कालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफामध्ये साधना करत आहेत। बाबा किनारा मघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंभे स्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज यांच्यासारख्या संतांना येथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे। भगवान दत्तात्रयांची सगुण उपासना करताना चरणपादुकांची उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते आणि त्याच चरणपादुका या गिरनार पर्वतावर आहेत। या गिरनार पर्वतास दत्त शिखर सुद्धा म्हणतात। येथे 5000 वर्षापासून असलेली अखंड धुनी आहे। ही धुनी एक दैव दुर्लभ देणगी आहे। आजही ही धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजता तासाभरासाठी प्रकट होते। अशी आख्यायिका आहे की भगवान दत्तात्रय ध्यानात हजारो वर्षे दत्तटुकवर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती। प्रजेची दया येऊन देवी अनुसया मातेने त्यांना ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी हाक मारली। तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले। एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले। जिथे धुनी आहे त्या ठिकाणी अग्नी प्रगटला व दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले। तेच ते कमंडलू स्थान आहे। अनेक देवी देवतांचे मंदिर सुद्धा गिरनार पर्वतावर आहेत। श्री दत्त भक्तांनी एकदा तरी आयुष्यात गिरनार यात्रा करावी असं म्हटलं जातं। तुम्ही कधी गिरनारला गेला आहात का? किंवा तुम्हाला जायची इच्छा आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।